हॅलो नमस्कार. संस्कृती ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता 1 वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती करत आहोत. तरी सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक कीटकनाशक आम्ही आज तयार करणार आहे, दशपर्णी अर्क. त्याच्यासाठी आम्ही साहित्य घेतलेलं आहे बघा. हा एरंडाचा पाला, ही रान तुळस आहे, त्यानंतर हे कनेर आहे पांढरी, त्यानंतर हे बेशर्मी किंवा याला आपण गारवेल म्हणतो, त्याच्यानंतर हे मोंगली एरंड आहे, त्यानंतर हे करंजाचा पाला आहे, कृष्ण तुळस आहे, हे काळा धोत्रा आहे, हे निगडी आहे, निरगुंडी, हे कडुलिंब आहे, हे जांभूळ आहे, त्यानंतर हे घाणेरी आहे, हे गुळवेल आहे, सीताफळ आहे, हे पपई आहे आणि हे रुई आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं लाल आणि हिरवी मिरची आहे, आलं, काळी मिरी आहे आणि लवंग आणि हळद, एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या पाल्याचा एकत्र काट्या काढून पाला एकत्र करून थोडासा चेचून घ्यायचा आहे आणि शिजत घालायचं आपल्याला त्या ह्याच्यामध्ये. 10 लिटर पाण्यात शिजत घालायचं आहे. हां, आता मगाशी आपण जो पाला घेतला होता तो आपण बारीक वंडक्यावरती बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक करून घ्यायचं आणि असं या प्रकारे शिजवायचं. शिजत घातलेलं जवळजवळ 2 तास झाले आम्ही शिजवतोय. अंधार पडला. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचा अर्क उतरून घ्यायचा आहे. आमचा एका टोपात बसला नाही म्हणून आम्ही दुसरा एक जुगाड केला आहे त्याला. आणि जवळजवळ 10 लिटर पाणी आहे. इकडं 5 आहे आणि इकडं 5 लिटर पाणी आहे. अशा प्रकारे त्याचा पूर्ण अर्क घ्यायचा आहे उतरून त्याच्यामध्ये. हे बघा, आता आपण एक घेतलेलं आहे 20 लिटरचं बकेट, पूर्णपणे आपलं आटवून झालेलं आहे गरम करून. तर त्याच्यात आपल्याला पूर्ण आता गाळून घ्यायचं.